नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सर्व जे राज्य कर्मचारी आहेत त्यांना राज्य शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजनेच्या संदर्भातला जी-आर आहे. तो आजचा जी-आर आहे. या ठिकाणी दिनांक 1/11/2005 पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत 1/1/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत या ठिकाणी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचा या ठिकाणी जी-आर पाहू शकतो आपण या ठिकाणी. आणि या ठिकाणी दिनांक पण पाहू 1 ऑक्टोबर 2024 आहे. तर याच्यामध्ये दोन संदर्भ पण दिलेले आहेत या ठिकाणी. तर आता वित्त विभाग शासन निर्णय जो 31/10/2005 अन्वये राज्य शासनाच्या सेवेत 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या जे कर्मचारी त्यांच्यासाठी या ठिकाणी केंद्र शासनाच्या धर्तीवर नवीन अंशदान निवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय राज्यात घेण्यात आला. नंतर केंद्र शासनाने 3/3/2023 रोजीच्या कार्यालय अन्वये केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती नियम 1972/2021 लागू करण्याचा एक वेळ वन टाइम ऑप्शन देण्यात आला होता. आणि केंद्र शासनाच्या धर्तीवर या ठिकाणी वित्त विभागाकडे शासन निर्णय या ठिकाणी पाहू शकतो 2024 आणि 2005 अन्वये 1/11/5 पूर्वी पदभरती ज्यांची जाहिरात आली होती किंवा अधिसूचना निर्गमित झाली त्यांना 1/11/5 रोजी किंवा त्यानंतर रुजू झाले शासकीय व अधिकारी कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम 1982 म्हणजे जुनी पेन्शन, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी जुनी निवृत्ती वेतन लागू करण्याचा एक वेळ पर्याय या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तसंच वित्त विभागाच्या 2 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयाच्या धर्तीवर जिल्हा परिषद सर्व कर्मचारी यांना देखील जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत या ठिकाणी मंत्रिमंडळाने 30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आणि ही त्या ज्या बाबी खाली विचारात येणार त्यामध्ये शासन निर्णय 1/11/2005 पूर्वी पदभरती किंवा अधिसूचना निर्गमित झालेल्या जिल्हा परिषदेत 1/11/5 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर निवृत्ती वेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी म्हणजे जुनी निवृत्ती वेतन योजना यातील संदर्भानुसार संदर्भ क्रमांक 2 नुसार 20/9/24 रोजी शासन निर्णयात एकीकृत निवृत्ती वेतन योजना म्हणजे ती युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे UPS या दोन्हीपैकी एक योजना निवडण्याचा या ठिकाणी पर्याय या ठिकाणी देण्यात येत आहे. आता त्यातला दुसरा मुद्दा हा आहे की 1/11/5 पूर्वी पदभरती किंवा जाहिरात निर्गमित झालेली आहे त्यांना जिल्हा परिषद सेवेत 1/11/5 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेत अशा जिल्हा परिषदेत जे कर्मचारी जुनी निवृत्ती योजना लागू करण्यासाठी पर्याय देतील त्यांच्या प्रकरणी खालील या ठिकाणी अटींच्या अधीन राहून कार्य करण्याची संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी दक्षता घ्यावी. आता यामध्ये पहिली अट काय तर साधारणतः सदर शासन निर्णय 1/11/5 पूर्वी निवड यादीमध्ये नाव अंतर्भूत होऊन 1/11/5 नंतर अनुकंपा तत्वावर जे नियुक्त कर्मचारी लागले त्यांना या ठिकाणी लागू होणार नाहीये. 2 त्यानंतर 1/11/5 पूर्वी ज्यांची पदभरती जाहिरात प्रसिद्ध झाली अशाच पदांसाठी सदर शासन निर्णय लागू असणार म्हणजे अगोदर ज्यांची जी 1/11/5 पूर्वी ज्यांची जाहिरात आली ती तेच. या ठिकाणी ज्या कर्मचाऱ्यांची केंद्र शासनाची सेवा जोडून दिली असेल त्यांच्या प्रकरण केंद्र शासनाच्या सेवेसंदर्भातील जाहिरात 1/11/4 पूर्वी जर प्रसिद्ध झाली असेल तर त्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू असणार आहे. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचे 19/11/3 च्या शासन निर्णयातील सूचनेनुसार आलेली नियुक्ती अशा पदांना लागू राहणार आहे. ज्या पदांची जाहिरात 1/11/5 पूर्वी प्रसिद्ध झाली तथा न्यायालयीन प्रकरणामुळे सदर भरती प्रक्रिया रद्द करण्यात येऊन नव्याने जाहिरात देण्यात आली असेल तर नव्याने जाहिरात दिलेली तारीख विचारात घ्यावी. म्हणजे यामध्ये न्यायालयाने जरी जुन्या जाहिरातीतील उमेदवार समावेश केला असला तरी ती नवीन जाहिरातीमधील नियुक्ती म्हणजे अपॉइंटमेंट डेट त्यांची समजण्यात ज्या पदांचे मागणीपत्र पाठवले असेल तो दिनांक विचारात न घेता त्या मागणीच्या आधारे प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीच्या या ठिकाणी दिनांक विचारात घ्यायचा आहे. त्यानंतर 7 मुद्दा आहे न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित कर्मचाऱ्याच्या सेवेत अधिनियमित पदावर समावेशन 1/11/5 नंतर करण्यात आल्यास अशा कर्मचाऱ्यांना
हे लागू असणार नाही. त्यानंतर कृषी सेवक, ग्रामसेवक इत्यादी मानधनावरील पदांच्या सेवा समाधानकारकरित्या पूर्ण न करता अन्य पदावर नियुक्ती झाल्या अशा सदर मानधनावरील सेवा जोडून देण्याची आवश्यकता राहत नाही. पर्यायाने त्यांचा या ठिकाणी समावेश होणार नाही. संबंधित जिल्हा परिषदेतील कर्मचारी यांना जुनी निवृत्ती वेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय हा सदर शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या कालावधी देणं या ठिकाणी बंधनकारक आहे. आणि जे जिल्हा परिषदेतील कर्मचारी या 6 महिन्याच्या कालावधीत जुनी निवृत्ती योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाहीत, त्यांना राष्ट्रीय निवृत्ती म्हणजे NPS लागू राहणार आहे. आणि जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी प्रथम दिलेला पर्याय अंतिम राहील. त्यानंतर जुनी निवृत्ती अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय संबंधित जिल्हा परिषदेतील कर्मचारी यांनी नियुक्ती प्राधिकरणाकडे सादर करायचा आहे. आणि सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार संबंधित जिल्हा परिषदेतील कर्मचारी हा जुनी निवृत्ती वेतन योजना व अनुषंगिक नियम लागू होण्यास पात्र झाल्यास तशा पद्धतीचं कार्यालय ज्ञापन संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याने पर्याय प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या या ठिकाणी द्यायचे. तसंच संबंधित जिल्हा परिषदेतील कर्मचारी यांचे NPS मधील खातं नियुक्ती प्राधिकाऱ्याने या ठिकाणी तात्काळ बंद करायचे. जिल्हा परिषद जे कर्मचारी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे म्हणजे GPF खातं उघडून यावं व सदर खात्यात राष्ट्रीय NPSच्या खात्यातील हिश्श्याची रक्कम व्याजासह जमा करण्यात यावी. त्यानंतर जिल्हा परिषद जे कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांच्या NPS मधील राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्याची कार्यवाही करण्यात यावी. त्यानंतर 1/11/5 पूर्वी पद भरती किंवा जाहिरात निघालेली प्रकरणे जिल्हा परिषद सेवेत 1/11/5 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या प्रकरणे जिल्हा परिषदेतील जे कर्मचारी वित्त विभागाकडील संदर्भ क्रमांक 2 मधील 20/9/24 रोजीच्या शासन निर्णयातील UPS म्हणजेच एकीकृत निवृत्ती वेतन योजना निवडण्याचा पर्याय देतील त्यांना संदर्भ क्रमांक 2 येथील 20/9/24च्या शासन निर्णयातील तरतुदी लागू राहतील. नंतर या ठिकाणी सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या जो 27/8/2024 अन्वये दिलेल्या सहमतीच्या व मंत्रिमंडळाने दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे. आणि या सदर शासन निर्णयाची प्रत आहे ती या ठिकाणी आपल्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतो की ज्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी जी 1/11/5 पूर्वी जी पद भरतीची जाहिरात किंवा त्यांची अधिसूचना निर्गमित झालेली आहे शासन निर्णय, परंतु ज्यांना 1/11/5 नंतर रुजू झालेत अशा जिल्हा परिषद सर्व कर्मचाऱ्यांना राज्य शासनात धरती जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा हा शासन निर्णय या ठिकाणी आज या ठिकाणी निर्गमित झालेला आहे. आणि याची डेट पण आपण पाहिलेली, त्यानुसार ही एक चांगली गोष्ट आहे. आणि त्यानुसार खूप दिवसापासून बऱ्याच कर्मचाऱ्यांची पण हीच मागणी होती की ती मागणी या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिलेली आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.